राजधानी दिल्ली हवा प्रदूषणानं बेहालच। रविवारी सरासरी एक्यूआय हा 377 नोंदवला। दिल्लीतील 14 भागांमध्ये प्रदूषणाची पातळी 400 पेक्षाही जास्त। 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरात वाढ। मेल एक्सप्रेसचे तिकीट दर हे 10 ते 55 रुपयांनी आता महागणार, तर 26 डिसेंबरपासून हे दरवाढ लागू होणार। पुण्यात 8 दिवसात हवेतलं प्रदूषण लक्षणीयरित्या वाढलं। पुणे शहराचा एक्यूआय हा मध्यम श्रेणी, तर राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नागपूरसहित विदर्भात थंडीचा कडाका। नागपूरचा पारा 8.2 अंशांवर, तर गोंदिया 8 अंशांवर सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला। मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा मुक्काम कायम। रविवारी सांताक्रूजमध्ये 17.4 अंश, तर कुलाब्यात 20.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वर्षाखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज। हिवाळी अधिवेशनात संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी। रोजगार हमीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा। पुण्याच्या खेडमधील कडूस धायबर या शिवारात बिबट्याची दहशत। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण। वेगवान इंटरनेट स्पीडसाठी इस्रो ब्लूबर्ड ब्लॅक 2 हे दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणार। 24 डिसेंबरला इस्रो ही मोहीम राबवणार। इंटरनेट वापरकर्त्यांना हायस्पीड इंटरनेट यामुळे उपलब्ध होणार। अमेरिकन संसदेच्या आदेशानंतर खुल्या करण्यात आलेल्या एप्स्टीन फाईल्समधून डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो गायब। लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 16 फाईल्स शनिवारी रात्री उशिरा वेबसाईटवरून हटवल्या।